सुरेश बोरसे यांच्या घराची कुटुंबाची भेट घेतलेली आहे. काय मागतो? खरं तर इथं आल्याच्या नंतर अशी माहिती कळाली की त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केल्याच्या नंतर यामध्ये रक्षकच भक्षक होत चाललाय. राज्यामध्ये कुठेही रक्षकाचं काम चांगलं राहिलेलं नाही. कुठेतरी या भागामध्ये मी बघितलं की सुरेश बोरसे हे कुठेतरी या भागातले शिक्षक आहेत आणि आदर्श शिक्षक म्हणावं लागेल त्यांना. हे कुठेतरी घरातल्या कुटुंबियातल्या छोट्या छोट्या मुलांना आईस्क्रीम खायची इच्छा झाली म्हणून आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर गेले आणि बाहेरून येत असताना कुठेतरी पोलीस वर्दी नसलेले तिथं पोलीस आणि पोलिसांचे लागेबांधे असणारे वाळू माफिया किंवा 307चा आरोपी पकडण्यासाठी त्यांच्यासोबत वाळू माफिया सोबत होते. म्हणजे पोलिसांनी सुद्धा समजा गुंड प्रवृत्तीला सोबत घेऊन फिरणं सुरू केलंय आणि पोलिसांच्या अंगावर वर्दी नसल्यामुळं कोणी साहजिक त्यांना विचारणार की बाबा तुम्ही कोण आहात. हे विचारल्याच्या नंतर त्यांना राग आला आणि त्यांनी गाडीमध्ये घेऊन स्वर्गीय शिक्षक सुरेशजी बोरसे यांना अतिशय बेदम मारहाण केली. त्या गाडीमध्ये 302 क्रमांकाची स्कॉर्पिओ आणि तिला ब्लॅक फिल्म असल्यामुळं बाहेरच्या लोकांना सुद्धा जास्त दिसत नव्हतं. गाडीमध्ये बेदम मारहाण केल्याच्या नंतर अक्षरशः त्यांनी तिथंच जीव सोडण्याचं काम झालं. नेमकं बाहेर तिथून काढणं, गाडीच्या बाहेर काढणं, त्यांनी मान टाकून देणं असा प्रकार झाल्याच्या नंतर विनाकारण चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचं काम सुरू झालंय. जो आरोपी आहे पोलीस प्रशासनातला आरोपी कोण PSI आहे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कुठेतरी दुसऱ्याच लोकांवर कारवाई करण्याचा सपाटा पोलीस प्रशासनानं सुरू केलाय. हे अतिशय चुकीचं आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि खरं तर कलम चुकीच्या टाकलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही जाग्यावर त्यांचा गाडीमध्ये मृत्यू होईपर्यंत मारहाण केली त्यामुळे त्यांना सेक्शन 101 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्याच्यामध्ये दाखल झाला पाहिजे आणि जो कोणी पोलीस अधिकारी आहे PSI त्यांच्यावर सदोष मनुष्य त्यांना सुरुवातीला अगोदर निलंबित करणं गरजेचं आहे आणि निलंबित करून त्यांना तात्काळ त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कलम सेक्शन 101 नुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. त्यांच्या तपास या गाड्या होत्या 2 301 क्रमांकाची गाडी, ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आणि एक पांढरी पुन्हा एक गाडी होती. त्या व्हिडिओमध्ये दिसतायत, त्यांचे नंबर दिसतायत. हे व्हिडिओ व्हायरल झालेत समाज माध्यमामध्ये. त्यामुळं त्या गाड्या सुद्धा शासनाने गृह विभागाने जप्त केल्या पाहिजे आणि जर हे होत नसेल तर राज्यामध्ये याचा उद्रेक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण की हे अतिशय सामान्य कुटुंबातील शिक्षक आणि एकदम शांत संयमी असणारे शिक्षक असं जर तुम्ही रस्त्यात येऊन कुणालाही मारत असाल तर राज्यामध्ये कुठेतरी सुरक्षितता कोणी सुरक्षित राहणार नाही. त्यामुळं पोलीस असो किंवा गुंड असो सगळ्यांना कायदा सारखा आहे. त्याप्रमाणे त्यामध्ये कोणी पोलीस असतील, त्यामध्ये कोणी गुंड असतील आणि गुंड आणि पोलिसाची मिलीभगत करून जर एखाद्या शिक्षकाला तुम्ही मारहाण करत असाल तर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सेक्शन 101 नुसार त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यांच्या अगोदर त्याचं अधिकारी जे असतील त्यांचं त्याच्यामध्ये कोणी PSI असतील, कोणी कॉन्स्टेबल असतील, जे कोणी असतील त्यांचं तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर 101 नुसार गुन्हा दाखल करावा. आणि यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तात्काळ भेट घेणार आहे. आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर नक्कीच राज्यात आम्ही मोठा उद्रेक करण्याचं काम करू आणि सर्व OBC समाज असेल, हे सर्व बहुजन समाज एकत्र येऊन आम्ही बोरसे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सातत्यानं तत्पर राहूया.